तर मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या बेकार डॉरियनेट्स अण्णांचा एकदम खतरनाक बॅक वर्कआउट. भाई तू एकदा यांची बॅग बघ. आया आया बेकार. चल भाई सुरू करूयात. सुरुवात होते हॅमर स्ट्रेंथ पुल डाऊननी. नशिबाने माझ्या जिम मध्ये ही मशीन आहे आणि या मशीनवर एका हाताने खेचाखेची करायला जाम मजा येते. तुमच्या जिम मध्ये ही मशीन नसेल तर काही हरकत नाही. एक न्यूट्रल ग्रिप बार घेऊन तुम्ही हॅमर स्ट्रेंथ पुल डाऊन मारू शकता. ते पण नसेल तर भाई जुगाड करायला शिका काहीतरी. प्रत्येक जिम परफेक्ट नसते भाई, आणि जरी कुठे असली तरी ते आपल्या खिशाला थोडी परवडणार आहे. त्यानंतर अण्णा म्हणाले आता अंडरहँड बारबेल रो मार. पण तिथे 2-3 पोरं डेडलिफ्ट मारत होते ना. त्यात मी किती आळशी, त्यांनी लावलेला वेट मोजला पण नाही भाई. तोच वेट मारला. नंतर समजलं भाई 70 किलो होता. जर मी वेट मोजून मारला असता तर त्या आईला 50 किलो पण नसता गेला. और शायद दिमाग को बुद्धू बनाना इसेही कहते हैं. असो, चांगलंच झालं, वाईट तर काही झालंच नाही. मला तर समजलं मी रोईंग मुवमेंटला जास्त वेट पण मारू शकतो. असो, त्यानंतर मारतो मी हॅमर स्ट्रेंथ वन आर्म रो. आता माझी तर मशीन नव्हती म्हणून मी डंबल उचलला. टू बी हॉनेस्ट, याआधी मला ही एक्सरसाइज अजिबात आवडत नव्हती, पण जिथपासून हेवी वेट उचलायला लागलोय माझी खाज आणखीन वाढायला लागली. त्यानंतर अण्णा म्हणाले आता केबल रोईंग मार. आता एवढ्या रोईंग मुवमेंट केल्यानंतर मला समजलं अण्णांची बॅक एवढी थिक का आहे. आता पुढले काही 2-3 महिने सॅटर्डे संडे सोडला तर माझा वीकली फक्त 5 दिवस वर्कआउट होणार आहे. त्यामुळे माझा वर्कआउट रुटीन अशा पद्धतीने प्लॅन करावा लागेल ज्यामुळे या 5 दिवसात माझा प्रत्येक मसल 2 टाइम तरी ट्रेन झाला पाहिजे आणि रिकव्हरीसाठी प्रॉपर रेस्ट पण मिळायला हवी. उसके बाद मैंने मार्या बॅक एक्सटेन्शन. जर तुमच्या इथे हायपर एक्सटेन्शन नसेल तर तुम्ही बेंच इन्क्लाइन करून त्यावर सुद्धा मारू शकता. एंड ऑफ द वर्कआउट अण्णा म्हणाले आता एक सेट डेडलिफ्ट मार. 8 रेपिटेशन काढायचे भाई. वेट तुझा तू बघ. माझ्या प्रिव्हियस रेकॉर्ड नुसार मी 120 केजी लिफ्ट केला आणि 8 रेपिटेशन सक्सेसफुली मारले. चला आता जरा पोजिंग करूया. तर मित्रांनो, आजच्या वर्कआउट नंतर आपल्या बॅकचा पंप कसा तुम्हाला वाटतोय मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्कीच ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलंच पुढचा वर्कआउट घेऊन.